चांगल्या पद्धतीने बॅटल रंगले. 18 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 37 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. लेन थोडीशी मागे ठेवण्याचा मानस. गोलंदाजी मार्कवर अक्षय किरकिरा या गोलंदाजाला आपण पाहता या दुसऱ्या षटकाकरिता आणलं गेलंय. डॉट बॉलचं प्रमाण ते थोडंसं कमी करावं लागेल जर या रनचेसमध्ये बनून राहायचं असेल जय भोलेनाथ पिंपलचे त्या संघाला. म्हणून इथून सिंगल डबल ते देखील शोधावे लागतील. मोठे स्ट्रोक ते देखील खेळणं महत्वाचं असेल. खेचून मारण्याचा प्रयत्न तो यावेळेस पाहायला मिळाला. बॅटच्या आतली कडा आणि विकेट किपरचा सहारा. फलंदाज बाद होईल. कल्पेश हलकसा स्ट्रगल मध्ये होते. सुरुवातीमध्ये एक षटकार देखील आला होता परंतु तदनंतर जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याची मानसिकता यावेळेस फसली. बॅटची आतली कडा विकेट किपरचा सहारा. विकेट स्कोर कार्ड जवळ आहे 18 अंकांवर. या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट गेला. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. आता सचिन अंधेर आहे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने. जर 55 धावा करायच्या आहेत तर ही महत्वाची जोडी आहे. सचिनकडनं देखील आज त्या होप्स असतील. थोडासा फॉर्म तो चिंतेजनक आहे यंदाच्या पर्वामध्ये परंतु पाहूया कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल सचिन अंधेर. चांगली गोलंदाजी होते अक्षयकडनं. लेन दाखू टप्प्याची फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा हा झेल. सचिनला यावेळेस व्हावं लागते डकवर बाद. योग्य ते क्षेत्ररक्षण योग्य तो झेल. विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. विकेट मिळते नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने अमित मस्कर. या फलंदाजाला आपण पाहू शकाल. चांगलं षटक राहिले अक्षय किरकिरे याचं. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी जी हाताळली गेली. विकेट हॅट्रिकची संधी जी निर्माण झाले मैदानाच्या दिशेने. आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. पहिली शारफ वाघ याने टिपली. त्यानंतर साईनाथ हा दुसरा विकेट हॅट्रिक टेकर पाहायला मिळाला या स्पर्धेचा. पाहूया या तिसऱ्या दिवसामध्ये देखील विकेट हॅट्रिक मिळेल का. साईनाथकडे अक्षयकडे ती संधी आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता दर्शवली. ब्रश तर झाला होता हलकासा बॅटला परंतु कन्वर्ट करू शकले नाही. संधी थोडीशी हुकली जाईल परंतु डॉट बॉल तो फार महत्वाचा आहे. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे ट्रॅक जो आहे ना तो एकंदरीत चांगला होता ज्यामध्ये वेगवान धावा देखील आल्या होत्या परंतु जसा विकेटचा सिलसिला जारी झाला सूरज हेकेडने उभा आहे. 4 चेंडू समाप्त झालेत या षटकातील आणि आता हलकासा दबाव तो वाढला जातोय. 14 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. फ्रंट फुटवर येऊन मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता ती दर्शवली. सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जाईल. मिडन ओव्हर टाकण्याची देखील यावेळेस संधी आहे आणि ती देखील विकेटने समाप्त होईल का. विकेट तर मिळाल्यात परंतु मिडन ओव्हर ती मिळणार आहे का ते सुद्धा पाहणे योग्य. अतिशय देखण्या पद्धतीची गोलंदाजी. साध्य राहणीमान परंतु उच्च विचारसरणी गोलंदाजाच्या माध्यमानं ही दुसरी मिडन ओव्हर जी फेकली गेली अक्षय किरकिराच्या माध्यमानं या स्पर्धेची. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी पूर्णपणे आता बॅकफुटवर. टीम जय भोलेनाथ पिंपलशेत संघ या मॅचमध्ये काहीतरी